नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की घराबाहेर ठेवलेली एक साधी चप्पल एखाद्या कुटुंबाचा जीव कसा वाचवू शकते? हो, ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, पण आज मी तुम्हाला अशी घटना सांगणार आहे जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही विचारात पडाल. ही कथा आहे एका स्वामी समर्थ भक्ताची आणि स्वामींनी दिलेल्या एका छोट्याशा संकेताची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या चप्पलचा आणि संकटाचा नेमका काय संबंध होता. महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. सुखी कुटुंब, छोटं कुटुंब, आई वडील, 2 मुलं आणि आजी. घरात रोज श्री स्वामी समर्थांची पूजा व्हायची, नामस्मरण व्हायचं आणि घरातील मोठा मुलगा राजेश हा तर स्वामींचा खूप मोठा भक्त होता. त्याचा स्वामींवरती अढळ विश्वास होता. एक दिवस संध्याकाळी राजेशला खूप बेचैनी वाटू लागली. कारण नसतानाही मन अस्वस्थ वाटू लागले. रात्र झाली, सगळे झोपले होते, पण राजेशला झोप लागत नव्हती. कशीबशी त्याला झोप लागली आणि त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याने पाहिलं एक विशाल वडाचं झाड आणि त्या झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती गंभीर तेज आहे. राजेश त्यांच्यासमोर उभा आहे. तेवढ्यात स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, बाळा, घराच्या मुख्य दरवाजाबाहेर एक चप्पल उलटी करून ठेव. एवढंच बोलून स्वामी समर्थ अदृश्य होतात. राजेश अचानक जागा होतो. त्याच्या अंगावर काटा आलेला असतो. घड्याळामध्ये पहाटेचे 3 वाजलेले असतात. तो विचार करू लागतो, स्वामींनी असं का सांगितलं असेल? उलटी चप्पल ठेवण्यामागचा अर्थ नेमका काय? त्याला काहीच समजत नव्हतं. सकाळी त्याने हा अनुभव त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना सांगितला, पण घरातील सगळे हसू लागले. अरे, स्वप्नात सगळं खरं नसतं रे, तू जास्त विचार करतोस, असं म्हणून त्यांनी विषय तिथेच सोडून दिला. पण राजेशच्या मनात मात्र ती गोष्ट सतत फिरत होती. संपूर्ण दिवस त्याचं मन शांत नव्हतं. रात्र झाली, आकाशामध्ये काळे ढग जमा झाले. वारा जोरात वाहू लागला आणि अचानक काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. घरासमोरचा कुत्रा सतत भुंकत होता. दिव्याची ज्योत वारंवार विझत होती. वातावरणामध्ये एक अनामिक भीती होती. राजेशला पुन्हा स्वप्न आठवलं आणि यावेळी त्याने विचार केला, काय हरकत आहे, स्वामींनी सांगितलंय तर करून बघू. त्याने घरातील एक चप्पल घेतली आणि ती मुख्य दरवाजाबाहेर उलटी करून ठेवली. घरच्यांनी पुन्हा त्याची थट्टा केली, पण राजेश शांत राहिला, कारण त्याचा श्री स्वामी समर्थांवरती विश्वास होता. मध्यरात्र झाली. अचानक बाहेर जोराचा आवाज झाला, जणू काहीतरी तुटल्याचा आवाज. सगळे घाबरून जागे झाले. घरातील सगळे बाहेर धावणार इतक्यात राजेशने दरवाजा उघडला आणि घरासमोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पावसामुळे रस्त्यावरील विजेची जाड वायर तुटून खाली पडली होती. ती पूर्णपणे लाईव्ह होती. त्यामधून विजेचा प्रवाह सुरू होता. जर कुणी अंधारात बाहेर पडलं असतं तर मोठा अपघात झाला असता. पण खरी आश्चर्याची गोष्ट पुढे होती. ती तुटलेली वायर सरळ दरवाजाच्या दिशेने आली होती. मात्र दरवाजासमोर ठेवलेल्या उलट्या चप्पलमध्ये ती अडकली होती, म्हणून ती पुढे सरकू शकली नाही. हे पाहून सगळे स्तब्ध झाले. राजेशच्या डोळ्यात पाणी आले. त्याला लगेच स्वामींचे शब्द आठवले, बाळा, घराबाहेर चप्पल उलटी ठेव. आई वडिलांनी हात जोडले. आजीच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या क्षणी सगळ्यांना एक गोष्ट जाणवली, स्वामींनी आधीच संकेत दिला होता. मित्रांनो, ही कथा खरी आहे की नाही, की हा योगायोग होता की चमत्कार, याचा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, जीवनात कधी काही संकेत मिळतात. कधी अंतर्मनातून, कधी एखाद्या स्वप्नातून, तर कधी एखाद्या अनुभवामधून. आणि त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नये. श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर विवेकही ठेवा, कारण श्रद्धा आणि विवेक यांचा संगमच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. तुम्हाला कधी स्वामी समर्थांचा असा एखादा संकेत किंवा अनुभव आला आहे का? जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा तो अनुभव मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.